जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-जी-एस आणि एन-ई-एफ-टीमध्ये काय फरक आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर बघा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच एन-ई-एफ-टीचा वापर भारतातील एका वित्तीय संस्थेकडून दुसऱ्या वित्तीय संस्थेत लहान ते मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करण्यासाठी केला जात असतो. दुसरीकडे आर-टी-जी-एसचं जर आपण पाहिलं तर रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आर-टी-जी-एस ही एक निधी हस्तांतरण प्रणाली आहे, जिथे उच्च प्रमाणात निधी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत रिअल टाईम आणि एकूण आधारांवर हस्तांतरित केला जातो. हा पहिला फरक आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं बघा, एन-ई-एफ-टीमध्ये आपण ₹1 ट्रान्सफर करू शकतो. एन-ई-एफ-टी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच याविषयी आपण जर पाहिलं तर एन-ई-एफ-टी आणि आर-टी-जी-एस नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरद्वारे कोणत्याही रकमेचे व्यवहार प्राप्तकर्त्याच्या खात्यावर कोणत्याही कमाल मर्यादेशिवाय पाठवले जाऊ शकतात, जे एका दिवसात पाठवले जाऊ शकतात. त्यानंतर बघा, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच एन-ई-एफ-टी या पद्धतीमध्ये किमान हस्तांतरण मर्यादा नाही. एन-ई-एफ-टीद्वारे हस्तांतरित केलेल्या निधीवर आठवड्याच्या कामाच्या दिवशी सकाळी 8 ते संध्याकाळी 6:30 दरम्यान आणि शनिवारी सकाळी 8 ते दुपारी 1 दरम्यान 12 बॅचमध्ये प्रक्रिया केली जाते. रविवार आणि बँकेच्या सुट्टीच्या दिवशी ते मिळत नाहीत. यामध्ये बँकेच्या वेळांप्रमाणे वेगवेगळा बदल होऊ शकतो. त्यानंतर बघा, निधीची पूर्तता अर्ध्या तासांच्या आधारावर होते. जेव्हा व्यवहार लहान मूल्यांचे असतात तेव्हा एन-ई-एफ-टी मोड वापरला जातो. त्यावेळी वापरात असलेल्या स्पेशल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजेच सेफ्ट प्रणालीला पुनर्स्थित करण्यासाठी नोव्हेंबर 2005मध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम सुरू करण्यात आली. जेव्हा एन-ई-एफ-टी व्यवहार अयशस्वी होतात किंवा वेळेवर प्रक्रिया केली जात नाही, तेव्हा गंतव्य बँकांनी ज्या बॅचमध्ये व्यवहाराची प्रक्रिया केली होती ती बॅच पूर्ण झाल्यानंतर 2 तासांच्या आत मूळ शाखेत निधी परत करणे आवश्यक असते. आता आर-टी-जी-एस विषयी माहिती. आर-टी-जी-एसमध्ये मात्र कमीत कमी ₹2 लाख ट्रान्सफर करता येतात. दुसरा प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटसह त्वरित हस्तांतरित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. इतर कोणत्याही ऑनलाईन पेमेंटच्या तुलनेत व्यवहाराचा वेग अधिक आहे. तिसरा या ठिकाणी फरक एन-ई-एफ-टीपेक्षा हस्तांतरित करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक असलेली जी काही किमान रक्कम आहे आर-टी-जी-एससाठी ₹2 लाख आणि त्याहून अधिक आहे. त्यानंतर चौथा फरक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर-बी-आयने रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंटसाठी खालील टाईम स्लॉट्स वाटप केलेले आहेत. आठवड्याच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 4:30 पर्यंत, शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1:30 पर्यंत. निधीची पूर्तता तात्काळ होते आणि वास्तविक वेळेत होते. त्यानंतर बघा, आर-टी-जी-एस उच्च मूल्यांच्या व्यवहारांमध्ये वापरला जातो. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम भारतात प्रथम मार्च 2004मध्ये संपूर्ण देशात प्रमुख तंत्रज्ञान आधारित इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण प्रणाली म्हणून लागू करण्यात आली. त्यानंतर बघा, व्यवहार अयशस्वी झाल्यास पैसे पाठवणाऱ्या बँकेकडून पैसे परत मिळाल्यावर पैसे पाठवणाऱ्याच्या खात्यात जमा केले जातात. मूळ बँकेला 1 तासाच्या आत किंवा आर-टी-जी-एस व्यवसाय दिवस संपण्यापूर्वी किंवा जे आधी येईल ते पैसे परत केले जातात. अशा पद्धतीने आर-टी-जी-एस आणि एन-ई-एफ-टी विषयीचे फरक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. अशाच पद्धतीची एक युजफुल माहिती पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या युजफुल व्हिडिओजसाठी. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.